ठिकाणी कुशोणे शिगोनवाडी जाकडी नृत्य वाघजाई आगवे आयोजित करण्यात आले आहे। तरी संपर्क सागर गांगणकर यांच्याकडून 201 रुपयाचं असं बहुमूल्य पारितोषिक आले तरी आम्ही शतश आभारी आहोत। धन्यवाद धन्यवाद। बडसी दादा काय माहितीये का, पॅडवाल्याच्या काठीची खुजली संपली, बँजोवाल्याच्या हाताची खुजली संपली, आरगोळाच्या हाताची खुजली संपली, इकडे पण खुजली संपली, आता माझ्या तोंडाला खुजली सुटली। त्याच्यामुळं यांचा आवाज जरा कमी करून मला व्हायसा व्हायसा द्या, आहे ना, सांगायची गरज नाही, तुम्ही मास्टर आहात। चला सुरांच्या प्रेमात मी पडलो आहे आणि यशाचे शिखर हळूहळू वर मी चढलो आहे। रसिक जन गुरु मायाबा गुरु मायबाप यांच्या आशीर्वादा मी नटलो आहे आणि त्यांच्या चरणास स्पर्श करून शाहीर म्हणून मी घडलो। स्वागतम
आपला सेवेला हजर आहे आणि म्हणून माझ्या गावची ग्रामदैवत आई काळकाई माता दयाळ गावची ग्रामदैवत आई काळेश्वरी आणि सावरबाच्या चरणी या जात पामराचा मानाचा मुद्रा छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा तर नंतर आपण सर्व मराठी बांधव ताट मानेने जगतो हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा माझा मानाचा मुद्रा या देशासाठी आपल्या देशाची आहुती दिली त्या सर्व थोर हुतात्म्यांना शाहीर योगेश शंकर मुक्तार यांचा मानाचा मुद्रा आजचा नियोजित कार्यक्रम म्हणजेच काळेश्वरी ग्राम विकास मंडळ दयाळ मुंबई हा असा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केला आहे कलगी तुल्याचा. आम्ही दोन्ही शाहीर मुंबई मंडळाचे 5 धारक आहोत. त्या अनुषंगाने हा कार्यक्रम होणार आहे. परंतु या मंडळाला धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहेत. गेली 4 वर्ष तुरेवाला एकच, शक्तीवाला चेंज, शक्तीवाला बदल. बुवा बोलून गेले, बुवांचा कार्यक्रम एकच होतो. पण काय होतो बुवा? योगेश बुवा बोलतो त्याला जागतो. जे बोललो ते बोललो, मागे अटत नाही. म्हणून 4 वर्ष बुवा हे कार्यक्रम मला देत आहेत. म्हणून हा रंगमंच मला मिळत आहे. बुवा कार्यक्रम पाहिजे असं माझं काय हावरेपणा नाही तुमच्यासारखा. याला फोन कर, त्याला फोन कर, मला कार्यक्रम दे. बुवा भिका मागत नाही, पहिल्याला सुरुवात करतो. कमीपणा लेखायचा हा बुवांचा एक नवा पॉइंट आहे की कुणाकडे कमी बोलायचं. आजचा हा शायर माझ्या ताकदीचा नाही. आज बुवा बोलले नाही, माझ्या ताकदीचा बुवा आहे. नाही बोलले बुवा. म्हणून बुवा ठीक आहे, असू द्या. हळू तुमच्याकडे येतो. आज या ठिकाणी सांगायचं म्हणजे वास्तविक तर जास्त बोलायला नको आहे, परंतु कार्यक्रमाला तर जास्त बोलायला पाहिजे. आज माझ्यासमोर माझे गुरुवारी घाणेकर बुवा बसते. त्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे. त्याच्यामुळे बुवा आज माझा भाग्य समजतो. आज मी तुमचा शिष्य आहे. कारण तुमचा शिष्य झाला नसतो तर हा रंगमंच मला बघायला मिळाला नसता. म्हणून तुमचा प्रथम मी ऋणी आहे. तुमच्या मुलग्या समान तुमच्या पायाच्या चरणाने केला आहे स्पर्श. तुम्ही आशीर्वाद दिला. त्यानंतर जी जोडी होती शंकर जाधव विरुद्ध घाणेकर बुवा, ते माझे गुरु समान शंकर जाधव बुवा आले. तर सुद्धा माझा मानाचा मुद्रा. माझे कांबळे मामा आले. नंतर नितीन लोखंडे बुवा, सुधाकर मास्कर, प्रवीण कोळे, संभाजी बिरवटकर, रुपेश साठले, सदानंद सरवते बुवा, पत्रकार उदय दंदाने, सचिन काशेकर, संतोष शिंदे बुवा, अमोल दैत्य, अजून कोणी या गर्दीमध्ये असतील त्यांना मानाचा मुद्रा करू. वेळ कमी मित्रांनो, 3 तासामध्ये आम्हाला दोघांना भांडण करायचंय. बुवा बोलले की 3 तासाच्या आत बुवांची मी नवरा आहे, म्हणजे ते म्हणजे बायको आहे. चला बघूया संसार कसा करतात. बुवा सांगितलंय आज जर नवरा चांगला भांडला तर बायको चांगला संसार करी. म्हणून बुवा तुमच्या जवळ प्रेमाने भांडणार. पुढे तुम्हाला संसार कसा करायचा आहे तो तुमचा तुम्ही बुवा. नाही जर संसार बुवा केला तर मग हाय भाऊ तुमच्यावर घट्याकाडी. म्हणून आमचे मित्र उमेश दादा भानसी यांच्या सहयोगातून पुन्हा एकदा योगेश बुवाला संधी दिली. जंगम काका असतील, सुधीर दादा मेटकर असतील, आमचे मित्र जोशी काका आणि सर्व पदाधिकारी, गावचे सरपंच धुमाळ दादा, नंतर आमचे सुनील दादा, या सर्वांना मानाचा मुद्रा करून प्रथम फेरी सुरुवात करतोय. आता काय झालं माहिती आहे, पोरांना पण जायचंय गावाला. हा काही माझं मोठं पण सांगत नाही. बुवा बोलले की माझे शाखेला गुरुगा बुवा, तुझ्या शाखेला माझा मानाचा मुजरा आहे. पण बुवा आपण कोणाला देणं केलं लागतो, घेणं केलं लागतो. बुवा तुम्ही शाहीर म्हणून फिरवताना तुमच्या डोक्यात लाल टोपी आहे. मी टोपी घातली नाही. तुम्ही बुवा टोपी घातलाय. तुमच्या टोपी खाली काय दडलंय ते लोकांना दाखवा तरी काय एकदा दडलंय. तर आपला असा दाखवायचा ना टोपी घातले असं तुमचा पर्सनल विषय असेल तर जायचं नाही मला. या ठिकाणी बक्षीस आलंय की अनंत महाराज तोडकडे रुपये 200 रुपये, ज्ञानेश्वर महाराज जोरगे 200 रुपये. मुकुना बुवा वादच सुटलाय.
वादळ सुटलं पाहिजे, वादळ सुसाट सुटणार. फक्त जरा देवाची विनवणी घेऊ द्या, रसिकांच्या चरणी स्पर्श करू द्या, मग वादळ सुसाट काय वाजला घोगावणार आहे अशी म्हणून सुरुवात करतोय कशी ती बघा. या ठिकाणी माझी शाखा गेली 2 वर्ष या रंगमंचावर नाचत आहे. खोटे कीर्ती नृत्यकला पद्धत मुक्काम खोटे तालुका खेड. माझे संगीतकार गेली 5 वर्ष मला साथ करत आहेत. ज्यांच्यामुळे आज मी नाच शिकलो, कलगीतुरा शिकलो, ते आमचे ढोलकीपटू प्रमोद दादा पालकर, माझे बँजो मास्टर सुमित दादा पवार, माझे ऑर्गन मास्टर ऋतिक दादा आणि माझे लाडके बंधू राहुल दादा रांगडे आणि आमचा गोड आवाज त्यांच्या नावाचा घवघवा होता होता गेल्या महिनाभर ते आमचे गडशी दादा. ओ गडशी दादा, तुम्हाला मानाचा मुजरा. चला सुरू करूया. असल्याची नावं लोकांची घेऊया. पहिला प्रथम रसिकांच्या चरणी माझी मानवंदन असणार आहे. लक्ष असू शाहीर म्हणून जन्मामी आलो, शाहीर म्हणून जन्मास आलो, याचा मला अभिमान आहे. रसिक माया बापांचा आशीर्वाद मिळाला, याचा सुद्धा सार्थ अभिमान आहे. जिवंत असेपर्यंत तुमची सेवा करी, जिवंत असेपर्यंत तुमची सेवा करी, हाच सुद्धा माझा अभिमान आहे. आणि गाताना इथे मरण आले तरी याचा सुद्धा मोठा अभिमान आहे. शेरशायरी कमी करतोय, जास्त गाणी घेत आहे. आज या ठिकाणी माझी सकाळची ट्रेन डोंबिवली ते सीएसटी असा प्रवास करतो. ते सर्व माझे भजन प्रेमी आलेले आहेत आणि पर्यंत कल्याण असा माझा प्रवास संध्याकाळचा, ते सुद्धा माझे मित्र आले, ते सुद्धा मनाचा मुजरा. धन्यवाद. स्तवन गात आहे. शाहीर का घडलो आणि शाहीर मला कुणी केली, गुरूंचा आशीर्वाद आहे. पण या रंगमंचावरती उभा नसतो तर आज शाहीर म्हणून गायक म्हणून मी कधीच नसतो. म्हणून प्रथमतः रसिकांची मी आभार व्यक्त करतोय, त्यांच्या चरण स्पर्श करतोय. कसं बघा. मी घडलो त्यांच्या आशीर्वादान, मला शाहीर केलं हो कोणी, मला शाहीर केलं हो कोणी. रसिक जनान मला शाहीर केलं हो कोणी, रसिक जनान मला शाहीर केलं या कोणी, रसिक जनान मला शाहीर केलं या कोणी, रसिक जनान. हो आज सांगतो खरं, काही नव्हतं बरं, त्यांच्या उपकारांना कधी विसरणार. मी घडलो त्यांच्या आशीर्वादान, मला शाहीर केलं या कोणी,
मला शाहीर हो केलं या कुणी रसिक जनानं मला शाहीर हो केलं या कुणी रसिक जनानं शाबाश लोककलेची मला लागली तहान लोककलेची मला लागली तहान त्याच कलेसाठी माझे वाहिलेली प्राण पामर मी अज्ञान बालक लहान पामर मी अज्ञान बालक लहान गाताना मी चुकलो तरी घ्यावी समजून हो तुमच्या चरणाचा हो दास मी होऊन दिल आयुष्य साध माझं झोपून आज जायला शिकलो उभा राहून मला शाहीर हे केलं हो कोणी मला शाहीर हे केलं हो कोणी रसिक जनानं मला शाहीर हो केलं या कुणी रसिक जनानं मला शाहीर हो केलं कुणी रसिक जनानं मला शाहीर हो केलं कुणी रसिक जनानं कोकण हे आहे कला गुणांची खाण कोकण हे आहे कला गुणांची खाण सभारंगणी गाऊ त्यांचे गुण गायन सभारंगणी गाऊ त्यांचे गुण गायन सभारंगणी गाऊ त्यांचे गुण गायन परशुरामान त्यास केलं निर्माण परशुरामान त्यास केलं निर्माण साधू संतांचे आहे त्यास वरदान साधू संतांचे आहे त्यास वरदान साधू संतांचे आहे त्यास वरदान हो ती पुण्यभूमी साधूया वर्णोनी सदा राहू माया भूमीची त्यारुणी दाखवूया ती त्याची गाऊन मला शाहीर हो केलं या कुणी मला शाहीर हो केलं या कुणी रसिक जनानं मला शाहीर हो केलं या कुणी रसिक जनानं मला शाहीर हो केलं कुणी रसिक जनानं मला शाहीर हो केलं या कुणी रसिक जनानं शाबाश शंभूराजू घराण्यात शाळा मी शिकलो शंभूराजू घराण्यात शाळा मी शिकलो शिवराम विठोबा गुरुजींना भेटलो ठाणेकर बुवांच्या चरणी लीन झालो ठाणेकर बुवांच्या चरणी लीन झालो सुधाकर माऊलीच्या नजरेत पडलो सुधाकर माऊलीच्या नजरेत पडलो सुधाकर माऊलीच्या नजरेत पडलो हो माझे भाग्य मोठे नाही कसले तोटे मनी समाधान योगशाला वाटे आज बारी करतो तुला लावून मला शाहीर हे केलं हो कोणी मला शाहीर हो केलं कोणी रसिक जनानं मला शाहीर हो केलं या कोणी रसिक जनानं मला शाहीर हो केलं कोणी
कधी विसरणार मी घडलो त्यांच्या आशीर्वादान मला शाहीर हो केलं मुनी मला शाहीर हो केलं मुनी रसिक जनान 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 मला शाहीर हो केलं या गुणी रसिक जनान बोल श्री गणपती गजानन बोल तू रे अखंड हरदास जाळीचा शंभूराजू घराण्याचा रामचंद्र घाणेकर बुवांचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा या ठिकाणी शाही प्रथम शिकवण जे 100 रुपये आले तर आमचे मित्र ज्यांची इच्छा होती कुंभवली गावातले आमचे मित्र बळीराम चव्हाण यांची कुलदेवता त्यांच्या घरी बसले आणि त्यांचं गाणं त्यांची आरती स्वतः मी लिहिली आणि गोपाळ करंडे या दोघांनी आरती लिहिली आणि त्या आरतीचा 1 लाख जवळ लोकांनी बघितलं चांगली प्रशंसा आहे त्या आमचे चव्हाण मित्रांच्याकडून योगेश बुवांच्या आवाजासाठी 2500 रुपये बक्षीस आलंय त्यांचा सुद्धा आभार धन्यवाद आज या ठिकाणी बुवा बोललाय गाण्यामध्ये की तुमचे सखे सोबती असतील तर बुवा मी एकटा आहे बुवा म्हणता की 5 वर्षांनी बुवाची गाठभेट पडले याचा अर्थ बुवा असा नाही की 5 वर्ष बाऱ्या बुवा केल्या नाही योगेश बुवा बोलत नाही पण करून दाखवतो योगेश बुवा प्रमोद दादा पूर्वीचा योगेश बुवा बघायचा असेल पूर्वीचा योगेश बुवा बुवा तुम्हाला चायलेंज संदीप बुवा तुम्हाला चॅलेंज 2015च्या अगोदरचा योगेश बुवा कसा होता तुम्हाला बघायचा असेल तर बुवा जरूर माझ्याशी भिडा बिंदास एकटा खमकी आहे घाणेकर बुवा शिष्य तुम्हाला घडायला आणि म्हणतात की सखे सोबती आले भरपूर बुवा मी कृष्ण आहे आजचा म्हणजे सवगडी माझ्याबरोबर येणारच ना मी आजचा कृष्ण असेल तर सवगडी माझ्याबरोबर येणारच ना म्हणून बुवा असं तुम्ही राधा आहात म्हणून तुमच्याबरोबर म्हातारे मावश्या बरेच आले आहेत म्हातारे मावश्या तुमच्यावर बरेच आले आहेत ते मी बोलू काठी टेकत टेकत म्हातारे मावश्या तुमच्यावर मी बोलू का नाही बोलणार पण बुवा योगेश बुवाला कच्चा समजू नका चांगला अजून चांगला बघतो तुमच्याशी चांगलाच मारतोय म्हणून बुवा बारी चांगली तुम्ही केली त्याच्याबद्दल वादच नाही आणि म्हणतात की चॅलेंज जर बोलले तर बोलले म्हणजे ह्याने कानाखाली मागून मारावी पुढून नाही मारावी बुवा असा बुवा नाही जे आहे ते समोर समोर चला गणाकडे म्हणतोय आणि बुवाने गण गायलं की म्हणतात माझे मागून या कोणत्या तुला तुमच्या शहरामध्ये जो तुम्ही ओळ गायली की जोपर्यंत विश्व धरती आहे तोपर्यंत तुझी कीर्ती आहे बुवांची अक्कड गुडघ्यात आहे गुडघ्यात ही म्हणतात जोपर्यंत विश्व धरती आहे तोपर्यंत गणा तुझी कीर्ती आहे अय बुवा मी तर म्हणतो असं नाही
चंद्र सूर्यापर्यंत या गणाची कीर्ती अजरामर आहे बुवा. तुमच्या हक्कात तोकडे आहे. तुमच्या गणाची शेर सुधरा आणि बघ मोशी बाबा माझ्या बशी बारे करा. माझा गट करतोय बुवा, लक्ष असू द्या. अरे गुणवर्णिता गणाची त्या गणाची ऐकावी लीला. अरे गुणवर्णिता गणाचे त्या गणाची ऐकावी लीला आणि त्या गणाचे माहेर हे सांगावे मला. लय बोली बारे करताना शकणे मिळवता त्या गणाचं बोलून माहेर सांगायचंय मला. अरे तिला खरं उत्तर तर म्हणेल मी खऱ्या गुरुचा चेहरा. तिला खरं उत्तर तर म्हणाल मी तुम्ही खऱ्या गुरुचा चेहरा आणि प्रणाम कोटी कोटी माझे त्या. अरे माझ्या लाडक्या गणाला. श्री काळेश्वरी ग्राम विकास मंडळ त्या मुंबई अध्यक्ष आणि अनंत महाडी सचिन दीपक यांच्याकडून सचिव दीपक जंगम 500 रुपये आणि सुरेश बिरवटकर प्रार्थनेसाठी 201 रुपया. अशी लोककला देशपाल बोचवा निलेश यादव 201 रुपया. घाणेकर बुवांच्या आशीर्वादाने आमच्या घाण्याचं नाव रोशन करण्याचं आम्ही शिष्य मंडळी सर्व प्रयत्न करत आहोत. म्हणून गण गातोय बुवा. बडी बडी बोली दाबाय दसी खोली असं बोलत चालत नाही गोष्ट बुवाकडे. रातो को जगाया नींद को उडाया. वा 2 दिवसानंतर आपली बहीण राखी बांधायला येणार आहे. तुमची बहीण ती सुद्धा माझी बहीण आहे. म्हणून तुमची बहीण माझी बहीण या समस्त रसिक प्रेक्षकांची बहीण आपल्याला राखी बांधायला येणार आहे. गणाला काय विनंती करतोय बुवा. अभ्यास तोकडा आहे. जब तक सूरज चांद रहेगा तब तक गणराज का नाम रहेगा. हा म्हणून म्हणतो नाट्य करतो योगेश बुवाचा. आला गणपतीचा सण माझे आतुरलं हे मन. माझे ताई तू येईल घराला. ताई येणार घराला रक्षाबंधनाच्या या सणाला. अगं ये ना तू राखी बांधायला. ऐक ना समाज प्रबोधन तू असं असावं. चला 1 2 3 4. रक्षाबंधनाच्या या सणाला आज आई तू राखी बांधायला. रक्षाबंधनाच्या या सणाला अग येईन तू राखी बांधायला. सणाला अग येईन तू राखी बांधायला. रक्षाबंधनाच्या या सणाला अग येईन तू राखी बांधायला. दर वर्षाला वाट तुझी मी पाहतो. त्याचा गणपती देव घरी तो आपल्या येतो. गणपती देव घरी आपल्या येतो. गणपती देव घरी आपल्या येतो. घरी तो आपली बहीण 1 वर्ष राखी बांधायला येतो. 2 विषय गाण्यामध्ये गातोय. हिंमत असेल तर म्हणजे पाठला या. दर वर्षाला वाट तुझी मी पाहतो. गणपती देव घरी तो आपल्या येतो. गणपती देव घरी आपल्या येतो. तसा गणपती देव घरी आपल्या येतो. या भक्त जनाला आशीर्वाद देतो. तसं
तुला पाहुणी हर्ष मनाला होतो ताई तुला पाहुणी हर्ष मनाला होतो तुला पाहुणी हर्ष मनाला होतो पाठी राखा देव कशी तुझी साथ ठेव पाठी देव कशी तुझी साथ ठेव पीतो बंधू प्रेमया रक्षाबंधनाच्या या सणाला अग येईना तू राखी बांधायला रक्षाबंधनाच्या या सणाला अग येईना तू राखी बांधायला रक्षाबंधनाच्या या सणाला येईना तू राखी बांधायला येत रक्षाबंधनाच्या सणाला ताई काय म्हणतोय ताई तुझ्या पाठीला पाठ देऊन मी जन्माला आलोय काय म्हणतोय आपलं जन्मांतरीत कसं गणाला प्रिय फूल जातवंतीत गणाला प्रिय फूल जातवंतीत गणाला प्रिय फूल जातवंतीत या आई वडिलांच्या फळा पुण्याईत चरण पूजू विठ्ठल रखुमाईत चरण पूजू विठ्ठल रखुमाईचा चरण पूजू विठ्ठल रखुमाईचा मी भक्त गणेशाचा तुझा भाऊ मी पाठीचा मी भक्त गणेशाचा तुझा भाऊ मी पाठीचा उभा राहून सांगितो जनाला रक्षाबंधनाच्या या सणाला तू राखी बांधायला 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 रक्षाबंधनाच्या या सणाला अग येणं ताई राखी बांधायला साई माऊली प्रासादिक भजन मंडळ पर्यंत कल्याण 6:15ची गाडी संध्याकाळची यांच्याकडून 500 रुपये आले मंडळ गोवा खंदवा नक्कीच नितीन जोळे आणि आमचे मित्र शैलेश मालक यांच्याकडून 300 रुपये आले गोवा बघा 300 नाही 400 नाही सांगत 300 सांगतोय
पैसे दिलं पैसा आलं नाही बुवांच्या भाषेत पैसा आलं पैसे दिलं बुवा ए लाल टोपी ए लाल पोपट अक्षय काय करता हा गवळण गवळण जल्ला झगामगा मलाच बघा आता मला बघू द्या बुवा म्हणतात गवळणीमध्ये की अगं बाई कर जरा घाई माझ्या घाणेकर बुवांची गवळण जी फेमस झाली तिची चाल गायली चला बुवानी चांगला कार्यक्रम केलाय बुवांचे कार्यक्रम नसतात वाकड्यात केल्यानंतर बुवा वाकड्या बुवा मी वाकड्याशी वाकडा चांगल्या मेडला चांगला नेम काढतो वाकडी मेड असेल बुवा वाकडाच तुमचा आवाज स्वीकारतो की तुझी दादागिरी चालणार नाही चोऱ्या करतोय काय काय बुवा मला बोलणं गवळणीमध्ये असो बुवांचं उत्तर देतोय की म्हणतात जरा लवकर बोलतोय लवकर बारी संपवायचे हो काय काळजी करू नका तुम्ही हो आता बाई कर जरा घाई अगं ते कानाला तुझी मला घाणेकर बुवा मला बसायला टाईम नाही मला उभ्या देशील काय या कॅसेटला माझ्या जीवनातला पहिला आवाज गेला असेल कोरसला घाणेकर बुवांच्या माध्यमातून माझा आवाज अभिमान आहे बुवा मला त्या कॅसेटचा घाणेकर बुवांचा पहिली कॅसेट कोरस माझी आहे म्हणून म्हणते बुवा तुमच्याकडची काट देतोय म्हणताय काय प्रकार हाय तू हुशार आहे मग करतोस कशाला धाय अरे बांधून ठेवीन तुझे हातपाय सांग आता तू करशील काय तू मला बांधून ठेव नाही तर उकळाला काय पण कर मी तुझा दूध पिऊन जाणार ते पण 2 हाताला वडू हो गपचूप नाही तुझ्या समोर तुझ्या म्हाताऱ्या मावश्या जेवढे आले अक्षय दादा रेकॉर्डिंग चांगली करा कुठे गेले ते आपले शिवे दादा कुठे गेले शिवे दादा माहित ना म्हाताऱ्या मावश्या आल्या त्यांचं केस पण गेले जवळ म्हणून बुवा माझे सवंगडी चांगले आहे सवंगड्याचा नाच करायचा नाही बारी हसून खेळून बुवा करतोय तुम्ही जरी लाल टोपी किती घातली दुसऱ्या बारी सांगायचंय तुमच्या टोपी खाली दडलंय काय नाही सांगितलं इथं समोर जायचं टोपी काढून दाखवायचं काय दडलंय ते अक्षय दादा समजण्यावाले को इशारा काढते म्हणून म्हणतोय लपवू नका बुवा टोपी खाली लपवू नका मी दाखवतोय काय बुवाचा फोटो बघावं कुठल्या ब्युटी पार्लरला गेला होता बुवाने फेस करून आणला बघा आणि माझा फोटो बघा मी हाय तसाच मी आपला साधा माणूस माझे बारे होत नाही बुवा सांगतात बुवांचा बारे होतात बुवाकडे पैसा लय हाय ब्युटी पार्लरला बुवा गेलं बुवा आपला कुठला तो ॲप देतो रे तो चांगला ॲपचा काय तो म्हणतात तो ॲपनी बुवानी चेहरा रंगवून घेतली नाही पण बुवांच्या वर्णावर जाऊ नका हो बुवा लय साधा त्यांच्या एक कानाखाली मारली ना दुसरा काल पुढे करतात गांधीजी हे गांधीजी उलट बोलणार गांधीजी हा आज मला तो बारीक तिने चापून चुपून केली नाही असते योगेश बुवा बोलतात काय अरे मी बोलणार तुरेवाला मर्द आहे आता मंदिर बुवाच्या वटावर मिशीन आहे अक्षयला रेकॉर्डिंग करून घ्या हा मी या शक्तीवाल्यांचा योगेश बुवाच्या वटावर मिशीन आहे त्यांना किती वेळा बोललोय मला घरात घेऊन जा दाखवतो मिशी काय असते उगा नाक बोलत बुवा माझं करायचं नाही हो म्हणून म्हणतो गवळण जातोय म्हणून बुवा तुमच्या गवळणची काठ तशाच तशी आगा बाई वाजवायचं नाही फक्त ऐकू द्या बुवा आज बुवाचा पाया चढलाय त्या कमी पडले आता बाथरूम कमी पडले आगा बाई असं लाजायचं नाही बसा आगा बाई असं लाजायचं नाही आता घोटाळा होणार आणि तुझ्या घरात आल्यावर अगं तुझ्या घरात आल्यावर असं 2 हातात झोपतायत त्याचा दूध मी पिणार हाय माठातला दूध वर टाकून शिक्क्यावरती तो दूध पिणार आणि पोटभर जाणार बुवा हवी तशी गोळून मला कार्ड दिली आहे म्हणून आगा बाई काय जरा काय आगा बाई काढायचं नाही आता घोटाळा तुझ्या घरात येणार हाय तुझ्या घरात येणार हाय तुझं मी दाबून पिणार हाय तुझ्या घरात येणार हाय तुझं मी दाबून पिणार हाय तुझ्या घरात येणार हाय तुझं मी दाबून पिणार हाय तुझ्या घरात
चला या बुवा मागून माझ्या छेडून दे पटकन चल. शेरो शायरी नको उगाच वेळ नको. बघा बुवा रसिक पेक्षा जाणकार आहेत, माय माऊले बसलायत, आता रातून त्याचा कार्यक्रम पार पडतोय. बघा विषय सरळ आहे, तुम्हाला गवळण ऐकून समजेल. बुवांची गवळण आहे. अगर राधाबाई वाजले तर आठ ग गाडीवर बुवा, राधाबाई वाजले तर आठ ग दे बसाया हरीला पाठ ग आणि जरा पातळ सोडून वाढ ग तुझ्या हाताने कर माझं ताट ग. आहे ना बुवा, तीच बुवाचा विषय माझ्या पद्धतीने कसा लिहिलाय बघा. तू देतेस ना लाडी गोडी लावून मला तू भेटाया येतेस ना. लाडी गोडी लावून मला रोज मला भेटाया येतेस ना. आणि हट्ट सोडे मला दे लवकर दे ना. अग पातळ सोडून कर माझ हातान ताट ना. लाडी गोडी लावून मला भेटाया येतेस ना. राग नको धरू तू राधे समजून घे ना. हट्ट सोडना लवकर देना पाठ सोडून कर्मत काढना. हट्ट सोडना लवकर देना पाठ सोडून कर्मत काढना. लाडी गोडी लावून मला भेटाया येतेस ना. राग नको धरू तू राधे समजून घे ना. हट्ट सोडना लवकर देना पातळ सोडून कर्मत काढना. हट्ट सोडना लवकर देना पातळ सोडून कर्मत काढना. बस बस अंतरा पुढे आहे दोन अंतराची. नवरा असून तू माझ्यावर मरते, माझ्या नावाने रोज झुलते. तुझ्या माझ्या प्रेमाची
चर्चा ती रंगते आणि माझ्या बासरीच्या बोल सांगते. नको उभ्याने अगं बसून देना, लाज सोडना घट्ट तुझ्या त्या मलाईची जव घेऊ देना. राग नको धुरू तू राधे अगं समजून घेना आणि हट्ट सोडना राधे लवकर देना. पात्र सोडून कर माझं ताटना, मलाच पात्र अजिबात खायचं नाही. जे काय घट्ट घट्ट वाढशील ते तुझ्या हाताने ताट मला वाढायचं आहे. आणि म्हणून आशिबा गवळींचा विषय आहे. या ठिकाणी दिवा नगरीमध्ये खास आपल्या कार्यक्रम जागृती नृत्याचा 10 तारीख संध्याकाळी 7:30 वाजता आयोजित केला आहे. तरी आपण सर्वांनी जागून त्याचा आस्वाद घ्यायचा आहे अशी विनंती. आयोजकांसारखे लक्ष लागलंय की बुवा बारा संपवा. नक्कीच बुवा प्रश्न आहे. सुधाकर माऊलींना रंगमंचात बोलवतो प्रश्नाबद्दल. तिला प्रश्नांची उलगडा करायचा आहे. या लवकर बुवांचा विषय संदीप बुवांचा विषय आहे. मी बाकी आता विश्लेषण करत नाही. मंदोदर आणि बिभीषण यांना एक पुत्ररत्नाचा लाभ झाला तर त्याचे नाव काय? बुवांची टीप आहे मेघनाथ, प्रहस्त, अतिकाय, अक्षयकुमार, देवांतक, नरांतक आणि ऋषीराम. यातल्या 3 जी बाजू आहेत बुवांच्या, अतिकाय, अक्षयकुमार, नरांतक, ही उत्तरं आम्हीच दिलेली आहे आणि बुवांनी ती आता बाजूमध्ये सोडलेली आहे. तर बुवा आता मी त्याचं जो उत्तर देतोय ते लक्ष असू द्या. तर त्यांचे नाव आहे मायावी आणि दुडुंबी. ही बुवा मी 2 नावं देतोय आणि हे दोन्हीही उत्तरांचे पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहे. आज तुम्हाला खरोखर सांगतो बुवा, आज तुम्हाला मला बिलकुल संधी नाही. जर काय असेल ते खरं बोला, नाही खोटं ते खोटं बोला बुवा. परत ऐका, मायावी आणि दुडुंबी. हॅलो. त्याचप्रमाणे आता आमचा एक प्रश्न आहे बुवा. गेले अनेक वर्ष आम्ही हा प्रश्न तुम्हाला विचारत आहे. तर तो प्रश्न असा आहे, प्रभू रामचंद्र यांनी एका बालकाला उपदेश दिला की तुझ्या मित्राला मदत करशील तर त्या बालकाचे नाव काय आहे? बुवा तुम्हाला ती दिलेलं आहे, हनुमंत भुंगा खाद सांगू नये, सुग्रीव जटायू. उत्तर आम्हाला ग्रंथाद्वारे असायला हवं. पान नंबर 51चा पुरावा आवश्यक आहे बुवा. जर योग्य उत्तर असेल तर आम्ही नक्की मान्य करू. बुवा थोडंसं तुम्हाला वाटतं का 15 मिनिटं पाहिजे, तुम्ही अर्धा तास घ्या बुवा. मला 5 मिनिटं भेटली बुवा, बस झालं. या ठिकाणी बक्षीस आलंय. संगमेश्वर गावचे आमचे सुप्रसिद्ध आयोजक प्रदीप गुरव यांनी योगेश बुवा जिपेवर 500 रुपये दिले. की त्यांचं असं म्हणणं आहे की बुवा तुमचं पद असेल ते तुम्ही जरूर गा, पण घाणेकर बुवांचं जे गाणं आहे श्रावण बाळाचं ते तुम्ही गायचं आहे. ती या ठिकाणी लाईव्ह बघत आहेत, त्या पुण्यामध्ये आहेत, त्या आयुष्याला म्हणून ते गाणं गातोय बुवा. श्रावण कथा तुम्हाला श्रावण बाळ माझा जातो काशीला, बाळ जातो काशीला. श्रावण बाळ माझा जातो काशीला, बाळ जातो काशीला. माया पित्याची कावड घेऊन खांद्याला श्रावण बाळ माझा जातो काशीला, बाळ जातो काशीला. आंधळे बिचारे आई बाप रडती अति दुःखाने ताहू मग फोडती अति दुःखाने ताहू मग फोडती. माया पित्याला घेऊन निघाला धावत गेला बाळ याच पावली. धावत गेला बाळ याच पावली. चालून चालून त्याचा
बाळ माझा जातो काशीला बाळ जातो काशीला. दादा तुम्ही नाही बघत आहात मला माहिती आहे. जे होतं ते गायलंय. जास्त तुम्ही काय घाणेकर बोला नाही आहे, परंतु बोलला की तुमचा आवाज नाही गाणं ऐकायचं म्हणून गायलं. चला बारी संपवतोय. पूर्ण शुभेच्छा. आहे